नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर. तर मित्रांनो बघा, जसे आपण सांगितले होते आज सकाळी की रिझल्ट जारी होणार आहे आणि तो कसा बघायचा आहे देखील आपण बघितले होते. तर बघा या ठिकाणी रिझल्ट जो आहे तो या ठिकाणी जे उर्वरित 3 पदे होते, सोशल सर्व्हिस सुपरिटेंडंट, फार्मासिस्ट आणि लॅब टेक्निशियन त्याचे जे मेरिट लिस्ट आहे ते पब्लिश झालेले आहे. तर या सर्व मेरिट लिस्ट आपण हे जे चॅनल आहे समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय DMAR याच्यावर या ठिकाणी अपलोड केलेले आहे आणि या चॅनलचं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. यावर जाऊन तुम्ही सर्व लिस्ट बघू शकता. जर तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर ही लिस्ट बघण्याचा प्रयत्न कराल तर त्या ठिकाणी वेबसाईट जी आहे ती हँग झालेली आहे आणि त्यावर एरर दाखवत आहे. तर यामध्ये बघा सोशल सर्व्हिस सुपरिटेंडंटची लिस्ट आपण टाकलेली आहे. यावर क्लिक करून तुम्ही या ठिकाणी तुमचे नाव जे आहे ते बघू शकता. 337 पेजचा हा PDF आहे. यामध्ये सर्वांचे नाव जे आहे ते दिलेले आहे. बघा सोशल सर्व्हिस सुपरिटेंडंट, पोस्ट नेम आणि या ठिकाणी सर्वांचे मार्क्स दिलेले आहे की रॉ मार्क्स किती होते आणि नॉर्मलायझेशनमध्ये मार्क्स किती होते. तर बघा या ठिकाणी नॉर्मलायझेशनमध्ये मार्क्स कमी देखील झालेले आहे. बघा सर्वात पहिला बघा निलेश देवराव राठोड्याला 106 मार्क होते रॉ मार्क्स आणि नॉर्मलायझेशन नंतर त्याचे 103 मार्क झालेले आहे. 3 मार्क कमी झालेले आहे. या ठिकाणी बघा 100चे 97 झालेले आहे. तर प्रत्येकाचे 3-3 मार्क या ठिकाणी कमी झालेले आहे कारण की ते क्वेश्चन वगैरे कॅन्सल झाले होते. तर सर्वांनी या ठिकाणी मार्क बघून घ्या. सोशल सर्व्हिस सुपरिटेंडंटचे सोबत बघा फार्मसिस्टची सुद्धा मेरिट लिस्ट या ठिकाणी जारी करण्यात आलेली आहे. बघा फार्मसिस्टची मेरिट लिस्ट सुद्धा टाकण्यात आलेली आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही. तर फार्मसिस्टमध्ये बघा किती मार्क्स वाढले, 80 मार्क होते बघा याला. तर वैष्णवी विकास गायकवाडला 80 मार्क होते रॉ मार्क्स, तर 98 मार्क झालेले आहे नॉर्मलायझेशन नंतर. बघा किती मोठा फरक या ठिकाणी दिसून आलेला आहे. 18 मार्काचा फरक या ठिकाणी झालेला आहे नॉर्मलायझेशन नंतर. याला बघा 72 मार्क्स होते तर 90 झालेले आहे. म्हणजे या ठिकाणी 18 मार्क्स बघा 18 मार्क्स वाढलेले आहे नॉर्मलायझेशनमध्ये या ठिकाणी. आणि याला बघा 88 होते तर 106 झालेले आहे. म्हणजे या ठिकाणी 12 आणि 6 18, तर 18 मार्काचा फरक पडला फार्मसिस्टमध्ये. तर या ठिकाणी तुम्ही फार्मसिस्टची बघा 1905 पेजेसची मोठी या ठिकाणी यादी तयार झालेली आहे. कारण की बघा फार्मसिस्टच्या जागा भरपूर होत्या आणि फॉर्म जे आहे ते या ठिकाणी भरपूर आले होते. याची मेरिट लिस्ट तुम्ही बघू शकता. नंतर बघा लॅबोरेटरी टेक्निशियनची देखील या ठिकाणी मेरिट लिस्ट टाकलेली आहे. हे सुद्धा तुम्ही बघून घेऊ शकता. तर आता या मेरिट लिस्टवरून बघा तुम्हाला अंदाजा लावता येईल की कट ऑफ जी आहे ती किती जाऊ शकते, परंतु एक्झॅक्ट अंदाजा तुम्ही लावू शकत नाही. कारण की बघा अजूनपर्यंत कॅटेगरी माहीत पडायची आहे, कॅटेगरी वाईज कट ऑफ माहीत पडायचे आहे की कोणती कॅटेगरीचे कोण आहे यामध्ये. जर कॅटेगरी माहीत पडली असती तर या ठिकाणी जे आहे ती तुम्ही कट ऑफचा अचूक अंदाजा लावू शकले असते. आणि कॅटेगरी बघा या ठिकाणी जेव्हा सेकंड मेरिट लिस्ट पब्लिश होईल या ठिकाणी 25 ते 30 दिवसानंतर सेकंड मेरिट लिस्ट फायनल मेरिट लिस्ट जेव्हा पब्लिश होईल तेव्हा या ठिकाणी तुम्हाला कॅटेगरी वाईज कट ऑफ जे आहे ते तुम्हाला माहीत पडणार आहे आणि कोण डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी सिलेक्ट होते ते सुद्धा माहीत पडणार आहे. तर ते आता लवकर 20 ते 25 दिवसामध्ये त्याचा रिझल्ट लागणार आहे. तर बघा आपल्या एका सबस्क्रायबरने या ठिकाणी डिसेंडिंग ऑर्डरमध्ये देखील मेरिट लिस्ट टाकलेली आहे. तर हे सुद्धा तुम्ही बघू शकता. टॉपर जो आहे तो या ठिकाणी बघा 175 मार्कात आहे, त्यानंतर 173, 171, तर बघा 175 पासून मार्क्स सुरू झालेले आहे सर्वांना. तर या ठिकाणी सर्वात खालचा मुलगा बघा, तर सर्वात खालचा मुलगा या ठिकाणी 22 मार्कात आहे. तर बघू शकता तुम्ही डिसेंडिंग ऑर्डरनुसार देखील मेरिट लिस्ट पब्लिश केलेली आहे. तर या टेलिग्राम चॅनलचं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देतो, त्यावर जाऊन सर्वांनी आपलं बघून घ्या. आणि यावर जर तुम्हाला कट ऑफ प्रेडिक्शनचा व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा तुमची कॅटेगरी कोणती आहे, तुम्हाला मार्क्स किती आहे, सर्व काही माहिती त्या ठिकाणी तुमच्याबद्दल शिफ्ट वगैरे आणि पोस्ट वगैरे सांगा. त्यावर तुम्हाला कट ऑफचा व्हिडिओ नक्कीच बनवून मिळेल आणि लवकरच याची फायनल मेरिट लिस्ट येणार आहे. त्यासाठी बघा कोणती अपडेट हवी असेल तर आपलं चॅनल जॉईन करून घ्या आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.